काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। सांगलीमध्ये काँग्रेसला भाजपने मोठा धक्का दिला। जयश्री पाटील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आहेत। जयश्री पाटील वसंतदादाच्या नातसून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी, अनेक स्थानिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग। जयश्री पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा। जयश्री पाटील यांच्याकडे दादा घराण्यातील मोठ्या गटाचं नेतृत्व। काँग्रेसकडून डावलण्यात आल्याचा 2019च्या निवडणुकीत उमेदवारीची मागणी। 2019 मध्ये पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी। 2024 मध्ये शब्द देऊन ही उमेदवारी नाकारली। लोकसभेत विशाल पाटलांसाठी जयश्री पाटलांकडून बंडख होईल। जयश्री पाटील यांच्यावर काँग्रेसची 6 वर्षाची निलंबनाची कारवाई। अस्तित्व राखण्यासाठी करणार भाजपमध्ये प्रवेश। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, खरं तर सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का भाजपने दिलेला आहे। नक्कीच माधुरी, काँग्रेसचा बंडखोर व काँग्रेसकडून निलंबित करण्यात आलेल्या जयश्री पाटील यांचा आज दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा मुंबईत पक्षप्रवेश पार पडणार आहे। यासाठी काल त्या कोल्हापूरहून मुंबईकडे विमानाने रवाना देखील झालेले आहेत। तसेच जयश्री पाटील यांचा मोठा गट आज भाजपमध्ये देखील प्रवेश करतोय। यामध्ये 10 ते 15 माजी नगरसेवक आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काही सदस्यांचा देखील समावेश आहे। आज दुपारी हा पक्षप्रवेश पार पडतोय। जयश्री पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशामागे उलटपुलट चर्चा सुरू असल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र सांगलीतील दादा घराण्यातील मोठा गट आता भाजपच्या गळाला लागलाय। त्यामुळे जयश्री पाटलांचा जो पक्षप्रवेश आहे तो कोणाच्या पथ्यावर पडतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्ट होईलच। परंतु काँग्रेसमधून निलंबित करण्यात आल्यानंतर जयश्री पाटील कुठे जाणार याबाबत चर्चा सुरू होत्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील त्यांच्यासमोर पर्याय होता, परंतु महायुतीतील मोठ्या पक्षासोबत मोठा भाऊ जो आहे भाजप त्याच्यासोबत जाण्याचा जयश्री पाटलांनी निर्णय घेतलेला आहे आणि आज तो पक्षप्रवेश पार पडतोय। माधुरी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।